सोलापुरात एलपीजी गॅससाठी ऑटो रिक्षाच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या। पेट्रोल पंपापासून 2 ते 3 किलोमीटर पर्यंत गॅस भरण्यासाठी रांगा लागल्या। सोलापुरात केवळ एकमेव ऑटो एलपीजी गॅस पंप चालू आहे। तुटवडा असल्याने रिक्षाच्या भाड्यातही 30 ते 35 रुपयांची वाढ झाली आहे। गॅसचे दर वाढले, मात्र ग्राहक भाडेवाढ देत नाहीयेत, त्यामुळे व्यवसाय करणं परवडत नाही। गॅस बाबत सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी ऑटो चालकांनी। एकीकडे सोलापूरकर उन्हानं त्रसलेले असताना दुसरीकडे एलपीजी गॅससाठी रिक्षांची जी आहे ती मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। मी जुळे सोलापुरातील एका एलपीजी गॅस जो आहे त्या पंपाबाहेर आहे आणि या ठिकाणी जर बघितलं गेलं तर सोलापूरमध्ये ऑटो एलपीजी गॅससाठी रिक्षांची मोठी रांग जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। पेट्रोल पंपापासून साधारणतः 2 किलोमीटर पर्यंतची ही रांग या ठिकाणी या पेट्रोल पंपावरती लागल्याचं चित्र दिसतंय। खर तर केवळ एकमेव ऑटो एलपीजी गॅस कंपनी जी आहे ती चालू आहे, मात्र अशा पद्धतीत तुटवडा असल्याने ऑटो रिक्षाचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून दिसून येतंय। खर तर आपण बघितलं गेलं तर गॅसचे दर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, त्यामुळे व्यवसाय करणं जे आहे ते परवडत नसल्याचं चित्र दिसतंय। त्याचबरोबर गॅस संदर्भात सरकारने निर्णय घ्यावा अशी मागणी देखील करण्यात येते आहे। साधारणतः या गॅसच्या पेट्रोल पंपापासून साधारणतः 2 किलोमीटर पर्यंतची रांग या ठिकाणी या रिक्षा चालकांची लागलेली दिसते। एकीकडे उन्हाचा तडाखा जो आहे तो सोलापूरमध्ये पडलाय। साधारणतः 38 अंशावर सोलापूरचं तापमान गेल्या 4 दिवसापासून होते आणि अशा परिस्थितीत भर उन्हामध्ये या रिक्षांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यामुळं एलपीजी गॅसच्या बाहेर ज्या आहेत त्या रिक्षाच्या भल्या मोठ्या रांगा या सोलापूरच्या एकमेव असलेल्या रिक्षा गॅसच्या पेट्रोल पंपाबाहेर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।